चला सांग प्राप्ती. बोल प्राप्ती बाळा, आवाज येतोय? प्राप्ती आलीच का नाही रे? आली का नाही? प्राप्तीच आली नाही. ठीक आहे, थोडं वेट करूया. एक मिनिट, प्राप्तीच आली नाही. सगळे आले, प्राप्तीच आली नाही. मी प्राप्तीला विचारत होतो, प्राप्तीच नाहीये, गायब आहे प्राप्ती. अनन्या आलेला आता. ओके. ओके, प्राप्ती आली का रे? नाही आली अजून. थांबा, प्राप्तीच यायची बाकी. प्राप्ती आली का रे? ओके, नाही आलं. ठीक आहे, चला आता मला सांगेल. ओके, ठीक आहे. चला, 15 जण आलेले आहेत, एक जण यायचा होता, तो आलेला आहे. ओके, ठीक आहे. आता मला सांगेल सानवी काय करायचं. सानवी सांगेल. चल सानवी सांग रे. प्राप्ती नाही तर सानवीला चान्स देऊया. चला सांग सानवी. 9 जसाच तसा. 9 जशाचा तसा. बर, लिहिला 9 जशा. पुढं. मग 4 + 9 13. 4 + 9 13. 13चा 13चा 3. 3 लिहिणार. हम्म. हातचाला 1. 4 आणि 3 8 चला आणि येईल. हाताचा 1. 4 आणि 3 7. हाताचा 1 8. 8, तिथं 8 लिहू. हा. ओके, पुढं. मग 6 + 3 9. हम्म. ओके. आणि 3 + 6 ओके, किती? 9. हा. आणि राहिलेला 3 जसाच तसा. व्हेरी गुड. ठीक आहे, चल. बघा किती मस्त सांगितलेले आहे. बघा तिनं मस्त सांगितली का नाही? बघा, व्हेरी गुड. हा, चला. असंच तुम्हाला पण सांगता यायला पाहिजे. आता मी विचारणार आहे भागवतला. ओके, चला भागवत. झोपला का रे? हा, चला भागवत नाही सांग. सर. ठीक आहे, तुझा आवाज येत नाहीये मला व्यवस्थित. चल सांग, काय करायला लागेल सांग रे आता. 2 जशाला तसा. 2 दशाला तसा. ओके. ओके. 7. मला पण दे. 2 + 5 7. हा, 5 + 2 7. बर, थांब एक मिनिट. हा, एक मिनिट थांब. तिथे काहीतरी झालं. एक मिनिट थांब बाळा. एक मिनिट थांब. एक मिनिट बाळ. ठीक आहे, चल. हा, आता काय करू बाळा? या दोघांची ऍडिशन का? चल, अ, किती झाली? 7. ओके, पुढे काय करू? 5 + 4. 4 + 5 म्हणायचं. किती? 9. ओके, पुढं. 6. 2. 6 यांची ऍडिशन केली. ओके, 6 लिहिलं. ओके, 2 पुढं. 2 जशाला तसा. व्हेरी गुड. चल, एकदम मस्त सांगितलेलं आहे बघा. भागवत पण कसं तरी हळूहळू सांगितला, पण बरोबर सांगितलंय. आणि ते पण विदाऊट मम्मीची हेल्प न घेता बरोबर सांगितलेलं आहे. असं सुद्धा आपलं इम्प्रुव्हमेंट होत जाणार आहे. काळजी नको करू. ओके, तर थोडस आपल्याला वेळ लागेल. कुणीही इथं हुशार नसते. थोडस कोणाला लवकर समजते, कोणाला लेट समजतं. तर आपल्याला यासाठी काय करावं लागतं? पहिल्यांदा मेहनत करावं लागतं. ओके, तर तुम्हालाही समजेल. तुम्ही पण तुमच्या मित्राबरोबर जाणार, तुम्ही पण तुमच्या मित्रापेक्षा मोठी झेप घेणार. फक्त आणि फक्त टिकून राहा आणि व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, चला मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो. काळजीच नका करू तुम्ही. ओके, चला पुढील प्रश्न. कोण आहे आता पुढचा? बघू दे मला. तेजस्विनी माघार. तेजस्विनी, तेजस्विनी. काय सर? ओके, आणि ही कुठे गेली रे? आपली खुशी कुठे गेली? सांग बरं मला. खुशी कुठे गेली? खुशी, खुशी तुझी तुझी मैत्रीण आहे ना?
नाही. ओळखीची ओळखीची तरी आहे ना खुशी? आहे सर. ना ओळखीची? ओके. सर, हा बोल. मी श्रावणी बोलते. हा श्रावणी बोल ना. हा बोल ना श्रावणी. आज आज तिचा बर्थडे, त्यामुळे ती नाही आली. अरे यार तिचा बर्थडे आहे आणि मी विश केला. ओके ठीक आहे असो. ठीक आहे ओके श्रावणी ओके. तिचा बर्थडेला गेल नाही का तू? ओके तू क्लास केली. ओके छान व्हेरी गुड. आता जा नंतर नंतर बर्थडे करायचं. ठीक आहे आता मी कोणाला विचारलंय? तेजस्विनी. हा तेजस्विनी सांग रे काय करायचं? पाच तशा तसे लिहायचे. बरं लिहिलं. 5, 3, 8, व्हेरी गुड. 12, ओके 12 चे 2. आजचा एक. 13, 9, ओके 4, 13 हाचा 9 हातचा 4 1, 13. आणि हा तर किती 14. आज 9 4 13. ओके 13 आणि 1 14. 14चा काय करू मग? 4 इथे लिहू आणि हं, हातचा एक. हातचा. ओके. हा पुढे काय करू मग? 8, 8, 4, 14. 8 4 14 होते का बाळा बघ बरं मोज. 12, हा 12 आणि हाताचा 13, 13. 13चा काय करू मग? 3. हातचा एक. 1. शेवटी कोण राहिला? शेवटी कोण राहिला मग? 8 राहिला. 8 तशा तसा लिहायचा. आणि हाताचा कोण घ्यावं मग? ते काय खाऊन घेतली का? 9, भूक लागली का? तो हाताचा घ्यावा लागेल ना मग. 9. हा हा मग भूक लागली का ते? खाऊन घेतलीस ते गपकीने. गेला आतमध्ये परत काढलीच नाहीस. हा त्याला गपकीने खाऊन घेतलीस. ते खाऊ नको हा ते ठेवायचे त्याच्यात. खायचं नसते कुठलीच गोष्टीतल्या. ते अंक खायचं ना बरं का? कोणी खाऊ नका अंक जशा तशी ठेवा. ओके खाऊन घेतली गपकीने. भूक लागली का? चल पुढील प्रश्न. खाऊन घ्यायचं नाही कोणी पण. उगं खाऊन घेते गपकीने खाऊन घेतली. चला पुढचं या. ठीक आहे आता कोण आहे? कोण आहे रे? ओके रिपीट ऑन. ओके प्राप्ती कुठे गेलती का तू? हा कुठे गेलती? गायबच झाली. चल तुझं तर राहिला होता नंबर. तू अर्धवट सांगून गेली. अर्धवट जेवण करते का? नाही मला अजून एक पोळी द्या. एक पोळी पाहिजे. हा चला आवडती गोष्ट काय? ओके सांग काय करायचं? 1 सांग रे. तसाच लिहायचा. वन तसाच लिहायचा. बर लिहिला. पुढं 1 1 1 प्लस 4 करायचं. 1 + 4 करायचं. हा करा मग मी 5. करू का? तुम्ही करा ना. 5 ओके. पुढं काय करायचं मग? 4 + 2, 6. ओके. पुढं काय करायचं मग? 2 + 4, चला किती झालं मग? 6. ओके. पुढं काय करायचं? 4 + 8, किती झालं मग? 12. 12. 12चं काय करायचं मग? 2 खाली लिहायचा. 1 हातच्याला द्यायचा. व्हेरी गुड. पुढं काय करायचं मग आता? व 8 + 9, 8 + 1. ओके 8 + 9 10 होते की ग. चला 8 + 1 इजिकल टू. ओके व्हेरी गुड. हा चला रे एकदम मस्त सांगितले बरं का. व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. आता आनवी जोशी सांगेल. जोशी सांगेल आता. जोशी आता बघा आर्याचे डाऊट सगळे क्लिअर झाले. मला माहितीये तुमची फ्रेंड सांगितले की तुम्हाला लक्षात येतं. मला माहितीये म्हणून मी तुमच्याकडून सांगून घेते. विचार घेते. 4 आहे रे बाबा. हे शेपूट काय काढलं सर म्हणशाल हा हे काढून टाकतो तुला. तुम्ही काय विचारशील सर असं काय काढलं तुम्ही? 4 हे 4 आहे. 6 9 5 बस बोला. आनवीसाठी एवढंच. हा आनवी बोल.
तर पहिल्यांदा फाय आणि जसाला तसा घ्यायचा. ओके, फाय जसा तसा घ्यायचा. बर ठीक आहे, घेतला बाळा. पुढं. फाय फाय प्लस 9. ओके, 5 + 9 केलं बाळा, किती येतं? 20. 14. 14 येतं का? बर, 14 ला 14 लिहू इथं मग. नाही सर, 1 हातच्याला. ओके, 1 अच्छा, हा असं सांग की, मग मला येत नाही ग म्हणून तुला विचारतो. हा पुढं सांग काय करायचं. सर 6 आणि 4. 6 अरे, प्लस 4. आपण हे दोन घेतला आधी, पहिल्यांदा ह्या दोघांची ऍडिशन केली. ठीक आहे, 14 आलं. 14 ला कॅरी 1 केलं, मग या दोघांची ऍडिशन करायची विसरली का? तुलाही भूक लागली का रे? कर 9 प्लस ऍडिशन 6. याची. किती आहे? 15. 15 आणि आणि कॅरी काहीतरी, कॅरीचा एक. 1 16. 16. 16 चा 6 कॅरी 1. परत आता सांग. 6 आणि 4 ऍड करायचे. ओके 10. करा मग. 10 10 सर. आणि हाताचा एक. आणि 1 हातच्याचा 11. ओके, 11 ला 1 कॅरी 1. शेवटी कोण राहिलाय? शेवटी 4. 4 आणि 1 काय? 5. चालेल. बघा, 4695 गुणिले 11 करा बरं. 11 5 55 ला 5 हातच्याले 5. 11 9 99. 99 आणि 5 किती होतात बाळा? 9. 104. 104 चा मी इथं 4 लिहिला, हातच्याले 10 लिहिला. 11 सक 66 आणि 10 झाले 76. 76 चा मी 6 लिहिला, हातच्याले 7 दिली. 11 4 44 आणि 7 किती झाले? 11 ला 1 हातचाला 1 झाले 51. 51 इथं आलेला आहे. बरोबर, परफेक्ट आणि परफेक्ट उत्तर हे आणि हे मॅच होत. ओके, चल हे समजलं सगळ्यांना? ओके, एक बार सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. अजूनही मला 1% डाऊट आहे सर, काय करायचं अजूनही समजलं नाही. 1% डाऊट असेल तरी विचारा. ओके, 100% मधला 1% पण तुम्हाला डाऊट असेल तरी पण तुम्ही विचारा. चलो, चॅट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी. चला करा. समजला असेल यस टाका, नसेल नो टाका. चला फास्ट. सानू यस टाकली, आर्या यस टाकली, श्रावणी यस टाकली. ओके, रुद्र टाकला यस, श्रेयश यस टाकलेला आहे. ओके, व्हेरी गुड. ओके, अजिंक्य टाकलेला आहे. ओके, अच्छा ठीक आहे. आता हे झालं तुमचं 11चं मल्टिप्लिकेशन. 11ने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तुम्ही. ओके, मध्ये खुडखुड खुडखुड उंदरासारखं करू नका. ते घरी कसं उंदीर कसं करते, घरी डब्बे बिबे बघते, खुटखुट खुटखुट करते, तसं तुम्ही करू नका. आवाज बंद कर रुद्र बिरादार. काढून तिला टाकतो सर, बाहेर मी. सर आरतीला, आरतीला पण हा, चान्स द्या, तिला नाही म्हणून. काय झालं मॅडम? आरतीला, आरतीला सांगणार म्हणलेले, तिला बोला लाजलाय तिनं इथं बरोबर सोडवलेलं, पण सांगणार गेले. तिला पण विचारा कुठलं द्यायचं, तिनं सांगते मग. ओके, पुढचा क्वेश्चन मी विचारतोय. थांबा थोडस, हा 1 मिनिट. हा चल, हा हा पुढील प्रश्न विचारतोय. थोडस डिस्टर्ब नका करू. ठीक आहे, चला सगळ्यांना चान्स येतोय. मला वाटलं रुद्र आहे काय. ओके, तर तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे. जिथं समजलं नसेल तिथं मला नो म्हणून चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. ओके, कारण काय होतं, तुम्ही मला डिस्टर्ब केल्यानंतर माझा काय होणार, टाइम जातो. ओके, तर मी सगळ्यांनाच विचारणार आहे. सर्व माझ्यासाठी सगळे समान आहे, तिथं काहीच नाहीये. ओके, तर इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बघा, चला प्रश्न घ्या आता पुढील. आता काय करायचंय, आता 11ने मल्टिप्लिकेशन कर तुम्हाला सर्वांनी शिकलेले आहात, बरोबर का? आता ज्याला कोणाला अजूनही येत नसेल तर त्यांनी काळजी नका करू. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ओके, चला आता 11ने मल्टिप्लिकेशन केलं. आता तुम्हाला 22ने करायचं असेल तर काय करायचं? 22ने करायचं असेल काय? ओके, आता 11ने शिकल्या तर आता 11ची दुप्पट किती आहे? 22 आहे. ओके, पण आपण काय करूया, 11ची दुप्पट आहे 22, बरोबर. 11ची दुप्पट 22 आहे, पण आपण तसं काम करणार नाही. आता 2ने गुणत बसणार नाहीये. 22ने 2ने एकदा गुणणार नाहीये.
फक्त 22 न कसं गुणायचं बघा सांगतो तुम्हाला. फक्त 11 सारखंच आहे, 11नेच गुणूया आपण बघा. काय करायचं पहिल्यांदा, ही झाली 11ची दुप्पट, बरोबर. 11ची दुप्पट झाली बाळांनो. तर मग बघा आता काय करायचं, आपण 11नेच गुणूया. 22च्या जागी आपण काय करूया, 22ला गुण 22 सोडून टाका, 11ने गुणा. ओके, 22 नंतर करूया काय करायचं 22ला. ओके, तुम्हाला सांगतो काय करायचं. ओके, मग 8 जशाचा तसा लिहिला, 11नेच गुणतोय, या दोघांची ऍडिशन करूया. 8 आणि 4 काय होईल रे, 8 आणि 4 होतील माझे 12. 12चा 2 लिहितो मी, 12चा 2 इथे लिहिला ना, हातचाला 1 दिला. या दोघांची ऍडिशन केली मी, परत 12 आला. ओके, 12 ने हाताचा 1 झाला 13. 13चा मी 3 दिला, हातचाला 1 दिला. या दोघांची ऍडिशन केली बाळांनो. 8 आणि 1 9, हातचा 1 10 झालं 0. हातचाला 1 दिला, 1 आणि 1 किती झाले 2. ओके, तर हे माझं उत्तर आलंय 20,320, बरं का. तर माझं हे उत्तर फायनल झाले का नाही, मी फक्त 11ने गुणलंय. मग हे मला 11ने याला 22 करायचं असेल तर काय करतो मी, 2ने गुणतो याला, बरोबर. 2ने गुणल्यानंतर माझं 22 होईल. 11 दोन्ही 22, तर इथं काय करायचं, फरक सिंपल सिंपल 2ने गुणून टाका, संपला विषय. 2ने गुण टाका, तुम्हाला अजून सोपं जाईल. गेलं का नाही सोपं, आपलं कॅल्क्युलेशन खूप वाचतं. तर बघा 2ने मी गुण टाकतो. बघा, 2 16ला 6, चला 1 2 4 आणि 1 5, 2 6, 2 0 0 आणि 2 4. हे झालं तुमचं 22 न गुणल्यानंतर 40,656 येतं. तर बघा 40,656 येतं, हे 8 होतं ना. ओके, सॉरी हा. तर बघा इथं बघा 1,848. ओके, 1,848 ला 22 ने गुणू आपण. बघा, बे बे 8 16ला 6, बघा हातचाला 1, 2 चौक 8 आणि 1 9. ओके, आणि बे बे 8 16, 16ला 6, हातचाला 1, 2 1 2 आणि 1 3 झालं. अधिक करा, परत ही संख्या येईल 2 ने गुणल्यानंतर हे 6 लिहिल, 9 लिहिल, परत 6 लिहिल आणि हा 3 लिहिल. याची ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर बघा हे 6 येईल. मग हे 6 आल्यानंतर 9 5 किती रे, 15. 9 6 15, हातचाला 1. मग 9 1 10 आणि 16ला 6, हातचाला 1. 6 आणि 4 10, म्हणजे 6 आणि 3 9 1, हातचा 10 म्हणजे 0, हातचाला 1. झालं का रे. बघा याला किती वेळ लागतो रे, 40,656 आला. आणि याला किती आपण लगेच उत्तर काढलं, हे लगेच उत्तर काढलं. 11ची ट्रिक वापरायची, 2ने गुणायचं. 22 असेल तर 11ची ट्रिक वापरायची, 2ने गुणायचं. 11ची ट्रिक वापरायची, 2ने गुणायचं. ओके, परत सांगतोय, 22 असेल तर 11ची ट्रिक वापरायची, 2ने गुणायचं. 44 असेल, 11ची ट्रिक वापरायची, 4ने गुणायचं. 88 असेल, 11ची ट्रिक वापरायची, 8ने गुणायचं. किती सोपं आहे. एक ट्रिक शिकल्या आणि चार चार स्टेप शिकलो आपण. ओके, एकदम सोपं आहे. बघा तुम्ही डोकं लावायचं शिकायचं, फक्त आणि फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायची आहे, तर आपल्याला या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. स्पीड वाढायची आहे, आपण दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला कन्सेप्ट पण शिकायचं आहे. तर सर्व गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला एवढंच मेहनत घ्यावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच अभ्यास करावा लागणार आहे. ओके, मी तुम्हाला आता काय करणार आहे, होमवर्क देणार आहे ना. 11ची ट्रिक वापरायची, 22चं पण होमवर्क देणार आहे. दोन्ही पण गोष्टी देणार आहे. दोन्हीच्या दोन्हीही मला उद्या होमवर्क पाहिजे, तरच क्लासमध्ये यायचं, अदरवाईज यायचं नाही. मला प्रत्येकाने मला काय करायचं, होमवर्क पाठवायचंय. थोडेसे कष्ट करा, चुकलं तरी चालेल. ज्याने चुकलंय तो सगळ्यात हुशार, जो चुकलाय तोच हुशार आहे. कारण का, तो शिकण्याची जिद्द आहे त्याच्यामध्ये. जो अचूक करते तो तर त्याच्यामध्ये फार जिद्द आहे. तर तुम्ही चुकलं तरी काही काळजी करू नका, मनाने सॉल्व करा, विचारून सॉल्व करा. मम्मीला विचारा, पप्पाला विचारा, दादाला विचारा, दीदीला विचारा, पण ट्रिक करायचं विथ कन्सेप्ट. दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. बघा तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे माझ्यासोबत जर तुम्ही अभ्यास केलात तर. ओके, तुम्ही माझं सांगितलं तेवढं केलात तर तुम्ही वेगळे एकदम स्मार्ट बॉय बनणार. स्मार्ट बॉय, हातावर कॅल्क्युलेशन करणार, बोटावर कॅल्क्युलेशन करणार, तुम्ही एवढं मस्त शिकणार आहेत. ओके, तर त्यासाठी तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुम्हाला चालायचं आहे. माझ्या कन्सेप्ट, आपल्या सगळ्या कन्सेप्ट शिकतो आपण, बरं का. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी आपण शिकतो, बरं का. जनरली आपण शाळेमध्ये शिकतो, असं येतं, तुम्हाला येतं. पण ही वेगळी पद्धतीने शिकल्यानंतर अजून स्पीड वाढते तुमची. त्याला स्पीड वाढवायची असेल तर आपण काय करतो, ठीक आहे, तर त्यासाठी आपण मेहनत घेतो. ओके, या गोष्टी प्रत्येकाने करायच्या, म्हणजे करायच्याच, आणि तेवढं करून यायचंच क्लासमध्ये. ओके, कुठल्याही हालतीत करून यायचं म्हणजे यायचं, आणि मला व्हॉट्सअप नंबरला टाकायचं. नंबर घ्या वाटल्यास.
सगळ्यांनी टाकायचं आहे 9623747015. होमवर्क देतोय आता इथं वरती. 11 सेकंड लिमिट होतं. ओके. 22. 11ची ट्रिक वापरायची आणि खाली 2 गुणायचं. आता मी जसं सांगितलं त्या पद्धतीनेच करायचं. चला 11ची ट्रिक वापरायची आणि 2 गुणायचं. ओके. सर सर ते सेकंड नंबरचं बोल. 8च आहे का थर्ड वालं? हो हो 8 आहे बाळा. 8 आहे. 8 हा. 8 आहे. व्हेरी गुड. चला विचारतो. छान. अरे समजलं ना रे आता बाळ? हो सर. समजलं का आता? हो. हा झाला का क्लिअर डाऊट? तुला डाऊट होता तो क्लिअर झाला. ओके. मला माहिती आहे काय तुम्हाला क्लिअर होत नव्हतं. आता बाकीच्यांनी सांगितल्यानंतर सगळ्यांना क्लिअर झाला असेल. ओके. आता हे नंबर घ्या माझ्या. या नंबरला एवढाच होमवर्क टाकायचा आज. आणि तुम्हाला काय करायचंय, ट्रिक आणि 11ने आपल्या साध्या पद्धतीनं गुणायचं आहे. बरं का? साध्या पद्धतीने कसं गुणायचंय? पहिल्यांदा 1ने गुणायचं, नंतर परत 1ने गुणायचं. ओके. साध्या पद्धतीने. ओके. हा बोला. सर हम्म. तुम्ही 2 डबल डबल लिहिलो आहे. काय रे बाळ? 2 डबल डबल लिहिलो. 2 डबल डबल. अरे हे काय महत्वाचं नाही रे दादा. हे काय 1 2 ह्या 3 घे बाबा. घे 3, हे 4, घे 5, हे 6. बस झालं. आपल्याला महत्वाचं काय ते बघा की रे दादा. ठीक आहे चला. बरोबर सर माझी चुकले रे दादा. ओके. हा बोला. ट्रिक आणि कन्सेप्ट बोला. दोन्ही याच्यानी करायचंय ना? हो हो कन्सेप्ट. ओके. कन्सेप्ट प्लस ट्रिक. बरोबर. कन्सेप्ट प्लस ट्रिक म्हणजे कन्सेप्ट म्हणजे काय? आपण साधा जसा गुणाकार करतो त्या पद्धतीने गुणाकार करायचा. ओके. आणि त्याच्यानंतर ट्रिक. जादव कळालं का? हो सर. ओके. जाधवने होमवर्क बरोबर करते आणि तिच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. 100% इम्प्रुव्हमेंट होणार आहे. सानवी करते. 100% इम्प्रुव्हमेंट होणार आहे तुमच्यामध्ये. त्याच्यानंतर रुद्राक्ष करतोय. ओके. रुद्राक्ष पण करतोय. इम्प्रुव्हमेंट तुमच्यामध्ये होते. तुम्ही जोपर्यंत मेहनत घेणार नाही, नुसतं बघून काय उपयोग होणार नाही तुमचा. तर हे गुणाकार दिलेत, हे ट्रिक करायचं आणि तुम्हाला नोटबुक करायची छानपैकी बुक. ओके. तुमच्याकडे असं नोटबुक घ्यायची नवीन किंवा घरून पप्पाकडून पैसे मागायचे जे काय आपण खातो समजा हे दररोजची चिप्सची पुढे 2-3 खातं दुकानचं 10-50-100 रुपयाचा खर्च करतात दररोज. ओके. ते कसे ते खर्च करा बुकवर. ओके. तेवढं लिहा. ओके. ठीक आहे. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? सगळ्यांना समजलं यस. का? ओके. ठीक आहे.